आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 1 फेब्रुवारी आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजनेविषयी 8वा हप्ता वाटप संदर्भात अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती आपल्याकडे आलेली आहे. आता या जर गोष्टी तुम्ही जाणून घेतल्या नाहीत तर तुम्हाला 8वा हप्ता मिळण्यास नक्कीच अडचण येणार आहे. परंतु जर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर मग मात्र तुम्हाला 8वा हप्ता मिळण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही किंवा तुम्हाला 8वा हप्ता तर मिळणारच आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. आपल्या लाडकी बहीण योजना या आपल्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट्स यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहण्याकरिता मराठी भाषेत मिळतील. तर आज दिनांक आहे 1 फेब्रुवारी 2025. आज लाडकी बहीण योजनाविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठे अपडेट आलेली आहे. 1 फेब्रुवारी 2025 आणि आज लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट्स आलेले आहे. ते म्हणजे 8वा हप्ता वाटप संदर्भात. लाडक्या बहिणींनो, आज 1 फेब्रुवारी तारीख तर सोबतच आलेलीच आहे आणि अत्यंत 2 ते 3 महत्त्वपूर्ण गोष्टी माहिती सुद्धा आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही आणि सर्व गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला क्लिअर होऊन जातील. तर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे एकूण 7 हप्ते महिलांच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि जमा झालेली रक्कम जी आहे ती एकूण पूर्ण झालेली आहे. ती म्हणजे 10,500 रुपये सर्व महिलांच्या खात्यावर आतापर्यंत जमा झालेले आहेत. तुमच्या खात्यावर किती पैसे जमा झाले एकदा कमेंट्समध्ये तुम्ही लगेच सांगायचं आहे. आता 1 फेब्रुवारी म्हणजेच या फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जो आहे तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहे की नाही या गोष्टीची सुद्धा क्लिअर झालेली आहे. आणि कशामुळे 2100 रुपये मिळणार ते तर आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु 8वा हप्ता जर मिळणारच आहे, परंतु त्यांनी काही नवीन अटी आणि नियम जे आहेत ते ठेवलेले आहेत. हो लाडक्या बहिणींनो, 8वा हप्ता वाटायचा आहे. यांना 2100 रुपये आणि 2100 रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्यांनी काही नियम व अटी ठेवलेल्या आहेत. या नियम व अटी जरी तुम्ही पूर्ण केल्या नाहीत तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. परंतु जर तुम्ही सर्व नियम आणि अटी समजून घेतल्या, व्यवस्थितरित्या पूर्ण केल्या तर मग मात्र तुम्हाला 8वा हप्ता मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही आणि 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणारच आहे. आता आजपासून 1 फेब्रुवारी आज दिनांक आहे आणि आज नवीन बजेट जे आहे ते येत आहेत. मग ते म्हणजे केंद्र शासनाचे बजेट नवीन जे आहे ते येणार आहेत, जाहीर होणार आहेत. त्यामुळेच आता हप्ता वाढ जी आहे ती महिलांसाठी झालेली आहे. ज्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, त्यांनी निवडणुकांच्या अगोदर ही गोष्ट स्पष्ट केली होती की आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये जे आहेत ते देणारच आहोत. परंतु कधीपासून देणार आहोत तर आता बजेट त्यांनी सांगितलं होतं, बजेटमध्ये तरतूद होणार आहे आणि जे बजेट आहे ते आज जाहीर होणार आहे. त्यामुळे सर्व महिला जे आहेत त्या खुश होणार आहेत, कारण की 2100 रुपये अत्यंत प्रचंड मोठी रक्कम जे आहे ते महिलांना मिळणार आहे. आता 8व्या हप्ता वाटपाविषयीचे नियोजन जे आहे ते सुरू झालेले आहे किंवा जवळपास पूर्ण झालेले आहे. अशा पद्धतीने नियोजन आणि डायरेक्ट आता 3,680 कोटी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम जी आहे ती फक्त लाडक्या बहिणींसाठीच असणार आहे आणि लाडक्या बहिणींनाच हे पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यावर पाठवण्यात येणार आहेत. आता ही रक्कम 3,680 कोटी रक्कम कुठपर्यंत आलेली आहे किंवा कधीपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, 8व्या हप्त्याची एक्झॅक्ट तारीख नेमकं काय असणार आहे ते देखील आपण या व्हिडिओच्या पुढे लगेचच जाणून घेऊया. 8वा हप्ता नियोजनमधील दुसरी स्टेप त्यांनी ठेवलेली आहे ती म्हणजे चेक जो आहे तो महिला व बालविकास मंत्री विभागाकडे पोच झालेला आहे किंवा सुपूर्द झालेला आहे. म्हणजे आता रक्कमसुद्धा महिला व बालविकास मंत्री अदिती दैत्य तटकरे यांच्याकडे पोचली आहे आणि त्यांच्यामुळे आता जास्त तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. या फिक्स तारखेला तुम्हाला रक्कम जी आहे ती मिळणार आहे. चला तर ती नेमकं नक्की फिक्स तारीख कोणती असणार, कोणत्या तारखेला महिलांच्या खात्यावर सर्व एकूण 1 रुपया जो आहे तो जमा होणार आहे आणि आतापर्यंत लाभ मिळाला नसेल तर कधीपर्यंत मिळणार ते सुद्धा पाहूया. आता चेक जर महिला बालविकास मंत्री यांच्याकडे गेलेला आहे आणि त्यामुळे आता नवीन तारीख होऊन ही लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्ही भरपूर तारखा यूट्यूबवर पाहिल्या असतील या तारखांमध्ये मिळणार, परंतु मी तुम्हाला एक्झॅक्ट नवीन तारीख सांगणार आहे जी की अत्यंत ऑफिशियल आणि भरोसेमंद फोर्सकडून आपल्यापर्यंत आलेली आहे. तीच तारीख तुम्हाला आपण सांगणार आहे. कुठल्याही प्रकारचा तुम्हाला वेगळी तारीख सांगणार नाही. ज्या तारखेला पैसे
ज्या तारखेला पैसे येणार आहे एक्झॅक्ट 30 तारीख तुम्हाला मी लगेच सांगून टाकणार आहे आणि या तारखेला तुम्हाला 2100 तर 100% वाटप होणारच आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. यासाठी तुम्हाला 3 ते 4 नियम जे आहे ते पूर्ण करायचे आहेत. पर्याय आणि दिलेल्या नाहीत. हे चार नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला 2100 रुपये मिळणार आहेत. अन्यथा तुम्हाला 1 रुपया सुद्धा इथून पुढे मिळणार नाही. तर यामधील पहिली यांनी नियम सर्वात महत्त्वपूर्ण नियम ठेवलेला आहे, जो की तुम्हाला सर्वात माहिती सुद्धा असेल, परंतु तरी सुद्धा एकदा, जेणेकरून जर तुम्ही कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, ज्या योजनेमध्ये 1500 किंवा 2000 पेक्षा जास्त रक्कम तुम्हाला खात्यावर जमा होत असेल, तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 2100 रुपये हप्ता अजिबात मिळणार नाही. लाडक्या बहिणींनो, ही सर्वात पहिली अट. संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर दुसरी कोणती योजना जर असेल, त्या योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर तुम्हाला 2100 रुपये किंवा त्या व्यतिरिक्त किती रुपये जर मिळत असतील तर तुम्ही क्लिअर करून घ्यायचे आहे. त्यामुळे तुम्हाला समोरचा हप्ता मिळणार नाही. किती योजनेचा लाभ घेता हे सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये आपल्याला लगेच सांगू शकता. दुसरी आणि महत्त्वपूर्ण अपडेट्स यांनी ठेवलेली आहेत, ती म्हणजे जर तुम्हाला लाडकी बहिणीचा हप्ता पाहिजे असेल तर तुमचे 8 लाखापेक्षा कमी असायला हवे. म्हणजे वार्षिक उत्पन्न तुमचे 8 लाखाच्या कमी असायला हवे. लाडक्या बहिणींना भरपूर महिलांचे उत्पन्न 15 ते 20 लाख आहे. त्यामुळे त्या महिलांना सुद्धा आता योजनेतून वगळण्यात येणार आहे. ही अपडेट मित्रांनो यूट्यूबवर आतापर्यंत कोणी सांगितलेली नाही. सर्वात अगोदर अपडेट आपण या यूट्यूब चॅनलवर सांगत असतो. त्यामुळे व्हिडिओला लगेच सबस्क्राईब करून घ्या, तसेच व्हिडिओला लगेच लाईक करा, जेणेकरून नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. जर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. तिसरी आणि चौथी अट अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. व लाडक्या बहिणींनो, तिसरी अट ज्या की प्रचंड महिलांच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत, त्याच अटीमुळे निर्माण झालेल्या आहेत, ते म्हणजे त्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नाही. जर रेशन कार्ड नसेल तर मग मात्र तुम्हाला अडचण येणार नाही. फक्त बँकेमध्ये तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असायला पाहिजे. सर्व गोष्टी अप टू डेट असायला पाहिजे. 2100 रुपये हप्ता तुम्हाला फेब्रुवारीमध्ये यापुढे सांगणारच आहे. ती तारीख त्या तारखेला फिक्स तुम्हाला मिळून जाणार आहेत. अशा पद्धतीने 3 ते 4 अटी तुम्ही या पूर्ण करायच्या आहेत. तुम्हाला हप्ता मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. आता महत्त्वपूर्ण म्हणजे 10 जिल्ह्यांची यादी आपल्याकडे आलेली आहे. व मित्रांनो, असे 10 जिल्हे की या 10 जिल्ह्यांपैकी पैसे जे आहेत ते सर्वात अगोदर वाटप होणार आहेत. डायरेक्ट वाटप होऊन जाणार आहेत. 2100 रुपये कोणत्या तारखेला मिळणार तर ती तारीख आपण आता लगेच सांगून टाकणार आहे. 10 जिल्हे अगोदर पाहूया आणि त्याच्यानंतर लगेच जाणून घेऊया फिक्स डेट. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्राचा जे नकाशा जो आहे तो तुमच्या समोर आहे आणि त्यामध्ये सर्वात प्रथम सुरुवात कुठून होणार आहे तर सुरुवात होणार आहे ते म्हणजे रायगड जिल्ह्यापासून होणार आहे मित्रांनो. तसेच लाडक्या बहिणींनो, रायगड या ठिकाणी वचनपूर्ती सोहळे जे आहे ते पार पडत असतात आणि या वचनपूर्ती सोहळ्यांच्या दरम्यान भरपूर महिला ज्या आहेत त्यांना पैसे जे आहेत ते मिळण्यापासून वंचित राहिलेल्या होत्या, परंतु आता तसे काही होणार नाही. वचनपूर्ती सोहळा तर पार पडलेला आहे. नवीन वचनपूर्ती सोहळा येणाऱ्या काही काळात जो आहे तो मध्ये असणार. त्याच्यामुळे पुणे, सातारा, अहिल्यानगर, नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि इकडची साईडचा फक्त नागपूर विभाग जो आहे किंवा जिल्हा जो आहे त्या तुम्हाला या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. ते दिनांक आहे 4 फेब्रुवारी ते असणार आहे. वाटप 6 फेब्रुवारी. 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी 3 दिवसांमध्ये सलग 3 दिवस महाराष्ट्रामध्ये पैशांचा पाऊसच होणार आहे. याचे लाडक्या बहिणींना आता वाट पाहावी लागणार नाही. अजिबात वाट पाहावी लागणार नाही. डायरेक्ट पैसे खात्यामध्ये डीबीटी माध्यमातून जमा होणार आहेत. 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी तारीख महिलांसाठी असणार आहे. कारण की आता तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे, चेक तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्याकडे तो गेलेला आहे. तेथून तो चेक जो आहे बँकेमध्ये जाणार आहे आणि बँकांमध्ये गेल्यानंतर डायरेक्ट महिला खात्यांवर पैसे पडत असणार. डीबीटी 35 ते 40 लाख महिन्यांना पैसे जे आहे ते ट्रान्सफर करत असते आणि त्यामुळे तुम्ही टेन्शन घेण्याची काही गरज नाही. डायरेक्ट ज्या अटी तुम्हाला पात्र असणार त्यामुळे तुम्हाला डायरेक्ट पेमेंट होणार आहे. मंत्रालयाद्वारे तुमच्या खात्यांपर्यंत जमा होणार आहेत. आता 8 बँकांना अतिशय प्राधान्य देण्यात आलेले आहे. 8 बँकांमध्ये तुमचे खाते असेल तर मग मात्र तुम्हाला टेन्शन घेण्याची काहीही गरज नाही.
त्यामुळे डायरेक्ट DBT माध्यमातून जमा होणार आहेत आणि तुम्हाला या गोष्टी देखील क्लिअर झालेल्या असतील की आता या बँकेची नावे काय आहेत. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते बँकासुद्धा बघणार आहोतच. SBI, HDFC, कोटक महिंद्रा बँक सोबतच युनियन बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, ग्रामीण बँक अशा पद्धतीने 7 ते 8 बँक आहेत मित्रांनो. तसेच लाडक्या बहिणींनो, या 8 बँकांपैकी तुमची एक जी बँक असेल त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचे काही कारण नाही आहे. कारण DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यावर लगेच जमा होणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण किंवा उशीर आता होणार नाही. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. कारण तुमच्यापर्यंत असेच मी व्हिडिओ घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.